आज केसरकरांनी मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल असेल बस स्थानकासंदर्भात खंत व्यक्त केली, परंतु जे आज आरोग्याची सुविधा मिळत नाही त्याला जबाबदार मग केसरकर तुम्ही स्वीकारताय का? त्यांचा सगळा होणारा खर्च त्यांना बांबुळीला जावं लागतं, त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जावं लागतं, ते आता स्वखर्चातून तुम्ही उद्यापासून देणार का? ते जाहीर करा ना. त्याच्यासाठी प्रॉपर्टी विकणार का तुमच्या? त्या केसरकरांनी जाहीर करावं. म्हणजे इथल्या नागरिकांना हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घ्यायला अन्य हॉस्पिटलला जावं. जर आज मल्टीस्पेशालिस्टची तुम्ही खंत व्यक्त करता तर ही जबाबदारी घेणं केसरकरांनी गरजेचं आहे की इथल्या हॉस्पिटलची जी ट्रीटमेंट असेल, तिथला उपचार असेल, त्याला लागणारा खर्च आज केसरकरांनी करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आज खऱ्या अर्थानं भाजप आणि केसरकरांनी जे काही आज लोकांना आश्वासनं देत आहेत ती मात्र आश्वासनं पूर्ण होताना देत नाहीत. मार्क यांचे स्वतःचे प्रोजेक्ट किंवा स्वतःसाठी हे स्वार्थीपणासाठी आपलं स्वतःच्या कुटुंबासाठी हे मंत्रिपद दिसत आहेत. अनेक असतील प्रकल्प मध्यंतरी चांदा ते बांदा मधून आणि सिंधुरत्न मधून 37,000 लाभार्थ्यांना लाभ मिळाला असं जाहीर करण्यात आलं. केसरकरांनी या संदर्भात प्रदर्शन लावं, आम्हाला पण बघणं गरजेचं आहे की नक्की 37,000 लाभार्थ्यांना लाभ मिळाला का हे कागदांचे घोडे आहेत? कारण 37,000 जर इथल्या लाभार्थ्यांना लाभ मिळाला असता, कुटुंबांना जर लाभ मिळाला असता तर आज निवडणुकीच्या काळात लोकसभेला आम्ही बघितलं आर्थिक आमिष द्यायची गरज पडली नसती. आज किती जणांना बकऱ्या मिळाल्या, किती जणांना कुक्कुट पालनातून कोंबड्या मिळाल्या, किती जण पाहतात. हे जरा जाहीर करा, म्हणजे काय होईल आम्हाला जरा कळेल त्या ठिकाणी त्या गावात हे बाबा चांदा ते बांदा सिंधुरत्न मधून लाभ मिळाला म्हणून. आज MSCB मधून अनेक ट्रान्सफॉर्मर, अनेक महावितरणला निधी दिला म्हणून चांदा ते बांदा म्हणून. महावितरणची आज काय परिस्थिती मग ते बघा. मग चांदा ते बांदा सिंधुरत्न मधून जर महावितरणला निधी दिलात तर तो गेला कुठे? ह्या नुसता आता मारणं सोडावं, जनतेचा विकास करावा असं मला वाटतं. आणि जनतेने आता ओळखावं नक्की येणाऱ्या काळात विकास आणि खोटी आश्वासनं कोण देत नाहीये आणि खोटी आश्वासनं कोण देतंय हे जनतेने ओळखावं आणि येणाऱ्या काळात आपली पावलं उचलावीत.